हे बघा, गेल्या 4-5 दिवसामध्ये राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्याची आकडेवारी अद्याप प्राप्त झाली नाही. आकडेवारी माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय कृषी विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहेत, की लवकरात लवकर यांचे पंचनामे करून प्रस्ताव शासनाला सादर करावा. त्यांचे पंचनामे आले की नंतर त्याचे एकत्रितपणे प्रस्ताव हा कॅबिनेटला सादर करू आणि त्यामध्ये धोरणात्मक जो निर्णय त्यांना मदत करता येईल शेतकऱ्यांना त्या संदर्भात विचार करण्यात येईल. सर नेहमी परिस्थिती उद्भवते की नुकसानापर्यंत मदत हे शक्यतो उशीर होणार नाही यावेळेस. मागच्या वेळेस त्यांनी जाहीर केलं की नाही मला माहित नाही. आता आपण मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मदत देण्याची आपली भूमिका आहे. परंतु यावेळेस जी काही मदत द्यायची असेल ती थोडी असेल, जास्त असेल, कमी असेल दॅट इज डिपेंड्स. परंतु ती मदत शेतकऱ्यांना वेळेवर कशी पोहोचेल यासाठी आमचा प्रयत्न राहणार. आता आपण नुकतंच जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. नेमकं काय आढळून आलेलं आहे आणि जिल्ह्यातील जे रुग्णवाहिका आहे त्यांची अत्यंत बिकट अशी अवस्था झालेली आहे. नाही, आता जिल्ह्याच्या रुग्णवाहिकेसंदर्भात माहिती घेतली मी. कलेक्टर महोदयाशी पण चर्चा केलेली आहे. 108 नंबरच्या ज्या रुग्णवाहिका आहेत त्या गेल्या 20 वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्यामुळे त्या नादुरुस्त आहेत. बऱ्याच बंद पडलेल्या आहेत. त्यामुळे नवीन रुग्णवाहिका घेण्यासंदर्भामध्ये माननीय आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेबांना मी या ठिकाणी विनंती केली आहे. त्यांच्याशी फोनवर बोललेलो आहे आणि त्यांनी पण प्रस्ताव या ठिकाणी लवकरात लवकर प्रस्ताव येऊन त्याचा प्रस्ताव तयार केलेला आहे. काही क्युरीज होत्या टेक्निकली त्या क्युरीज पण दूर केल्या आहेत आणि लवकरात लवकर आपल्याला 104 नवीन ॲम्ब्युलन्स या ठिकाणी उपलब्ध होतील. नंबर 1. नंबर 2, आरएमओ साठी काही डॉक्टर्स या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत. त्या संदर्भातही उद्या डेप्युटी डायरेक्टरशी चर्चा करणारे काही नर्सेस आणि डॉक्टर्स या ठिकाणी कशी उपलब्ध होतील त्या दृष्टिकोनातून आरोग्य विभाग आणि बाकी जे डायरेक्टर विभागाच्या हातात असेल तर डेप्युटी डायरेक्टर या दोघांकडनं तो प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर कसा होईल त्या दृष्टीने मी लक्ष द्या. उद्धव ठाकरे आणि जितेंद्र आव्हाडांनी सरकारवरती टीका केलेली आहे की मुस्लिमांनंतर आता ख्रिश्चनांच्या जमिनीकडे सरकारचे डोळा आहे. त्या पद्धतीने सरकारकडनं आता षडयंत्र रचले जात आहे. बघा, आता कसं आहे माहितीये का, विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना काही कामच राहिलं नाही. त्यामुळे काहीतरी उकरून काढायचं, काहीतरी लोकांमध्ये द्वेष निर्माण करायचा, काहीतरी जाती धर्मामध्ये भांडण लावायची आणि त्यातून काहीतरी साध्य होतो की नाही बघायचं, लोकांमध्ये असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा. अशा प्रकारचे प्रयत्न सुरू असतात. विरोधकांचं कामच ते. त्यांनी करत राहावं. पण सरकार सर्वांना बरोबर घेऊन चालेल आणि सर्वांना न्याय देईल. रावसाहेब दानवेंनी टीका केलेली आहे की ही शेवटची निवडणूक होती ठाकरे सेनेची. याच्यानंतर ठाकरे सेना जी आहे ती पूर्ण संपुष्टात येणार आहे. राष्ट्रवादी म्हणून किंवा आपण एक मंत्री म्हणून आपल्याला काय वाटतं? हे असं आहे की ही गोष्ट खरी आहे की आताच्या परिस्थितीमध्ये विरोधी पक्षांकडे आमदार निवडून आल्याची संख्या फारच कमी आहे. म्हणजे त्याचा विरोधी पक्ष नेता सुद्धा होत नाही. त्यामुळे भविष्यकाळ हा तसा विरोधकांना अवघड आहे आणि म्हणून ते आता थोडंसं सर्व्हाइव्ह होण्यासाठी आपलं काहीतरी केविलवाणा प्रयत्न करतात. त्यामुळे भविष्यकाळ हा त्यांच्या दृष्टीने चांगला नसेल आणि जनतेला पण माहीत पडलं आहे की ते काही करू शकणार नाही. त्यांचा अनुभव घेतलाय जनतेने. त्यामुळे तशा प्रकारची लोकांची मानसिकता आहे आता. विरोधकांकडून आरोप केला जातो की लाडकी बहीण योजनेमुळे अनेक योजना ज्या आहेत विकासाच्या असतील किंवा अनेक योजना त्या बंद पडण्याच्या मार्गावरती आहेत. असं होत नाही. बघा, लाडकी बहीण योजनेमुळे थोडाफार तिजोरीवर ताण पडलेला आहे जरूर. परंतु याचा अर्थ बाकीच्या योजना एकदम बंद पडतील असं होत नाही. डिपार्टमेंटला सगळ्यांना जेवढं जसा पाहिजे तेवढा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. मी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी मी स्वतः अनेक भाषणातून लोकांना सांगितलं की माझ्या 30-35 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विकासासाठी निधी उपलब्ध झाला नाही. राज्य सरकारने विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला. शेतकऱ्यांच्या खात्यावरती लाखो रुपये या ठिकाणी जमा झाले. मग ते पंतप्रधान पीक विमा योजना असेल, नभो सन्मान योजना असतील, पीक विम्याच्या माध्यमातून पैसे असतील किंवा आपत्ग्रस्त नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून पैसे मिळाले असतील. अशा वेगवेगळ्या हेडमधून पैसे मिळाले आणि काही शेतकऱ्याला लाख लाख रुपये, काहींना 2 लाख रुपये, काहींना 50-60 हजार रुपये अशा प्रकारची अमाऊंट त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट या ठिकाणी मिळालेली. त्यामुळं शेतकऱ्यांना मदत झालेलीच आहे. तो काही विषय नाही आणि सर्वांनाच मदत करण्याचा प्रयत्न सरकार करतंय. त्यामुळे असं काही होणार नाही. विकास होत राहील. आता महाराष्ट्र 100% कुठेही थांबणार नाही आणि विकासाच्या दृष्टिकोनातून घोडदौड केल्याशिवाय राहणार. एक मेजर निर्णय इमारती आणि शाळा नाही. 64 शाळा तुम्ही बांधणार आहे गणपती फाउंडेशनच्या मदतीने. काय असणार आहे नाही, आता मी त्या संदर्भात एक प्रायोगिक तत्वावर अर्जंट निर्णय घेतलेला आहे की आदिवासी भागामध्ये रिमोट प्लेसमध्ये शाळाच्या खोल्या नाही, शाळा नाही बसायला, मुलांना शैक्षणिक सुविधा मिळत नाही.
त्यात मी कलेक्टर महोदयाशी चर्चा केली आहे आणि त्या दृष्टिकोनातून एम्पथी फाउंडेशन हे महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्कृष्ट काम करते शिक्षण क्षेत्रामध्ये. त्यांना इन्व्हाइट केलं, त्यांना बोलवलं, त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचे या ठिकाणी इंजिनियर्स आणि तुमचा स्टाफ या ठिकाणी बोलवा. जेवढी अमाऊंट कॉन्ट्रिब्युशन या ठिकाणी आमची लागेल, तेवढी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून तेवढी अमाऊंट त्यांना उपलब्ध करून देण्यात येईल आणि जे उर्वरित अमाऊंट ते टाकणार आहेत. अशा प्रकारे अतिशय उत्कृष्ट असं शाळा कॉलेजचं स्ट्रक्चर या नंदुरबार जिल्ह्यामध्ये उभं राहणार आहे. टप्प्याटप्प्यानं आता तर सुरुवातीच्या काळामध्ये फक्त ज्या ज्या गावांना शाळा खोल्या नाही, ज्या वाड्यापाड्यात शाळा खोल्या नाही त्याचा विचार होणार आहे. नंतरच्या काळामध्ये पुन्हा ज्या शाळा खोल्याची आवश्यकता आहे, नवीन शाळा खोल्या पाहिजे त्यांचा विचार होणार आहे आणि टप्प्याटप्प्याने येणाऱ्या 5 वर्षामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये नवीन शाळा खोल्याची इमारती, नवीन इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी उभं राहणार आहे. त्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करणार आहे आणि यावेळी डीपीटीसी मध्ये मी सर्व जिल्ह्यातल्या लोकांना सांगू इच्छितो की अतिशय उत्कृष्ट असं नियोजन करून या जिल्ह्यातल्या सामान्य जनतेला त्यापासून या ठिकाणी लाभ कसा मिळेल असा विचार जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून केला जाईल. डीपीडीसीचा निधी हा सर्व खात्यांना मिळतो. पोलीस खात्याला निधी दिला जात नाही, त्यामुळे सीसीटीव्हीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. अनेक दिवसापासून सगळे नेते शांतता समितीच्या बैठकीत मागण्या करतात, पण त्यावरती ठोस उपाययोजना होत नाही. तर त्या ठिकाणी आपल्याला काही भागासाठी आता सगळ्या जिल्ह्यामध्ये लगेच निधी उपलब्ध होणार नाही, थोड्या थोड्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल. एसपी महोदयांनी आपल्याला जर प्रस्ताव दिला तर काही निधी आपल्याला उपलब्ध करता येईल यावर्षीच्या बजेटमध्ये. आपण करूया नंदुरबारसाठी ट्रायल बेस करून नंदुरबार शहरासाठी आपण जे काही कॅमेरे लावायचे ते कॅमेरे लावण्याची सिस्टीम जर त्यांनी प्रस्ताव दिला तर मी त्याचा गांभीर्याने या ठिकाणी विचार करेन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.